न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना रेशन दुकानातून गव्हासोबत मका दिला जाणार असल्याची अफवा सध्या पसरली आहे। या पार्श्वभूमीवर शिधापत्रिका धारकांकडून रेशन दुकानदारांकडे मक्याची मागणी केली जाते। मात्र मका विक्रीबाबत शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत असं दुकानदारांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे रेशन दुकानातून मका विक्रीबाबतची चर्चा ही केवळ अफवा असल्याची माहिती ग्राहकांना दिली जाते। यापुढेही नेहमीप्रमाणे तांदूळ आणि गहू यांचंच वितरण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। मागील वर्षी सलग 2 महिने तांदळाऐवजी ज्वारीचं वाटप करण्यात आले होते। त्यानंतर ज्वारीचं वितरण बंद झालं। आता पुन्हा मक्याच्या वाटपाची चर्चा सुरू झाल्यानं संभ्रम निर्माण झालाय। याबाबत दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता अशा आदेशाचा इन्कार करण्यात आला। त्यामुळे दुकानदारांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी मागील वर्षी राज्य शासनाने रेशन दुकानदारांमार्फत 2 वेळा आनंदाचा शिधा अवघ्या 100 रुपयात उपलब्ध करून दिला होता। या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यामुळे चालू वर्षातही आनंदाचा शिधा मिळावा अशी मागणी होत आहे। मकर संक्रांतीनिमित्त शिधा जाहीर होईल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती। मात्र शासनाकडून कोणतेही आदेश न आल्यानं ग्राहक प्रतीक्षेत आहेत। 1 जानेवारीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ नियमानुसार धान्याचं वितरण सुरू झालंय। पूर्वी प्राधान्य योजनेत प्रति सदस्य तांदूळ 3 किलो व गहू 2 किलो मिळत होतं, तर अंत्योदय योजनेत तांदूळ 20 किलो व गहू 15 किलो असे एकूण 35 किलो धान्य दिले जात होते। आता प्राधान्य योजनेत तांदूळ 2 किलो व गहू 3 किलो, तर अंत्योदय योजनेत तांदूळ 13 किलो व गहू 22 किलो दिले जात आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।